हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 48 मनोनिरोधिनी कंथा. मनाचा निरोध करणे हीच योग्याची झोळी आहे. आपण मंत्र क्रमांक 25 मध्ये धैर्य कंथा म्हणजे धैर्य ही त्यांची झोळी आहे असे पाहिले. येथे झोळीला दुसरी उपमा दिली आहे. मनाचा निरोध करणे ही झोळी आहे असे म्हटले आहे. निरोध याचा अर्थ विरोध करणे नव्हे. निरोध म्हणजे एखादी गोष्ट थांबविणे किंवा बंद करणे नव्हे. निरोध म्हणजे त्या गोष्टीचा आवेग कमी करणे, जोश मर्यादित करणे. उदाहरणार्थ रस्त्याने वाहने जोरात चालवली जातात. यासाठी रस्त्यात गतिरोधक घालतात. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित केला जातो, वाहतूक बंद होत नाही. अडथळा उभा करून वाहतुकीचा वेग कमी केला जातो. निर्वाण योग्याची झोळी वैशिष्ट्यपूर्ण असते. दिवसा तो उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागतो. त्या भिक्षेतून तो त्याचे पोट भरतो, परंतु सायंकाळी तो उरलेले वाटून झोळी मोकळी करतो. मिळालेले संचित करत नाही. नित्यदिनी त्याची झोळी रिकामी असते. आपण आपले मन निर्वाण योग्याच्या झोळीसारखे नित्यदिनी रीते केले पाहिजे. जे काही घडले ते मनात साचवून ठेवू नये. त्या योगे सुडाची भावना निर्माण होत नाही. मनात कुढत बसायला होत नाही. आपण कोणाजवळही पूर्वग्रहदूषित मनाने, कलुषित मनाने व्यवहार करत नाही. त्यामुळे आपले मन नेहमी स्वच्छ राहते, मोकळे राहते. आपल्याला मनस्ताप होत नाही. निर्वाण योग्यामध्ये सर्वांच्या अतीत जाणे हीच मोठी साधना आहे. जे ज्या क्षणी झाले त्याचा हिशोब तिथल्या तिथे मिटून नेहमी बाकी शून्य असायला पाहिजे, तरच सर्वाच्या पलीकडे जाणे होईल. नाहीतर घडलेल्या घटनेत मन रत राहील, गुंतून राहील. निर्वाण योगी त्याच्या झोळीचा उपयोग नित्यदिनी पोट भरण्यापुरताच करतो. दिवसाच्या शेवटी त्याची झोळी रिकामी झालेली असते. ह्याचप्रमाणे आपण आपले मन नित्यदिनी व्यवहारापुरते वापरावे. व्यवहार झाला की मन मोकळे करावे. आता पुढचा मंत्र क्रमांक 49. योगेन सदानंद स्वरूप दर्शनम. योगाभ्यासाने ते नेहमी आनंद स्वरूपातच विहार करतात. योग याचा अर्थ जुळणे, मिलन होणे, दोन गोष्टी एकत्र येणे असा आहे. अध्यात्मात योग म्हणजे अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन असाच आहे. अंतरात्मा आणि परमात्मा यांचे मिलन योगाभ्यासाने साध्य होते. यासाठी सर्वप्रथम मन जीवात्म्यात विलीन व्हावे लागते. मनातीत अवस्था प्राप्त व्हावी लागते. मन निष्प्रभ झाले की त्या योगे जीवात्मा आत्मप्रेरणेने दशेंद्रियाकडून कर्म करून घेऊ लागतो. त्यामधला मनाचा अडथळा नष्ट झालेला असतो. त्यामुळे आपले संचित संपुष्टात येते. नवीन भोग निर्माण होत नाहीत. यथा कालावधीत आपण भोगमुक्त होतो. आपण आपल्या स्वरूपात जीवन जगू लागतो. स्वरूप हीच आपली नैसर्गिक जीवनशैली असते. तोच आपला स्वभाव असतो. स्वभाव हा नेहमीच आनंद स्वरूप असतो. आपण सुख आणि दुःख अशा चक्रात जीवन जगत असतो. सुख किंवा दुःख आपल्याला होत असते, ते आपल्यापासून दूरही जात असते. सुख किंवा दुःख हे शाश्वत नाही. तो आपला स्वभाव असूच शकत नाही. आपण अज्ञानाने ते स्वतःवर ओढवून घेतलेले असते, लादून घेतलेले असते. या सुख किंवा दुःखामुळे आपण आपल्या मूळ आनंद स्वरूपावर आवरण घालतो, पांघरूण घालतो. सुखात किंवा दुःखात भासमय जीवन जगतो. त्यामुळे आपण तितका कालावधी आनंदाला पारखे होतो.
आपण मूलतः स्वभावतः आनंदी असतो. आनंदघन हीच आपली मूळ स्थिती आहे. आनंदाच्या विरुद्ध असे काहीही नाही. आपल्यापासून आनंद कधीही दूर होत नाही, परंतु आपल्या मानसिक अवस्थेमुळे आपण सुखी किंवा दुःखी होतो. त्यामुळे आपल्याला आपण आनंदापासून दूर झालो आहोत असा भास होतो. वास्तवात तसे झालेले नसते. सुखाचा किंवा दुःखाचा आवेग दूर झाला की आपण आपल्या आनंद घन या मूळ अवस्थेत येतो. जे बदलते, जे नष्ट होते, जे तात्पुरते असते ते आपल्याला भावते. ते आपण असत नाही. कारण या भावना होणारे, या भावना जाणवणारे आपण या सर्वांपासून निराळे असतो. या भावना परबाह्य आहेत. त्या आपल्या नाहीत. काहीतरी घडून त्या तात्पुरत्या कालावधीसाठी निर्माण झालेल्या आहेत. या भावना, त्यांचा आवेग आपल्याला आपल्या मूळ स्वाभाविक स्थितीपासून दूर नेतात. त्यामुळे आपण आपल्या स्वाभाविक स्थितीला वंचित होतो. या असत्य भावना किती टिकवून घ्यायच्या हे आपल्याच हातात असते. कारण यापासून आपण निराळे आहोत, भिन्न आहोत. एकदा एक अरब उंटावरून यात्रा करत होता. रात्र झाली तेव्हा त्या अरबाने उंटाला झाडाला बांधून ठेवले. त्याला खायला प्यायला दिले, स्वतः जेवण केले, तंबू उभारला आणि तो झोपी गेला. बाहेर खूप थंडी होती. उंटाने अरबाला झोपेतून उठवले आणि विनंती केली की मालक, बाहेर खूपच गार आहे, तेव्हा मला मान झाकण्यापुरती तंबूमध्ये जागा द्या. अरबाला त्या उंटाची दया आली. त्यांनी त्याला तंबूत मान झाकण्यापुरती थोडी जागा दिली आणि तो झोपी गेला. रात्री हळूहळू उंटाने तंबूत आपले अंग घुसवायला सुरुवात केली आणि सगळा तंबू स्वतःच्या देहाभोवती लपेटून घेतला. त्या तंबूचा आणि त्या उंटाचाही मालक असलेला बिचारा अरब तंबूबाहेर थंडीने गारठून कुडकुडू लागला. अर्धवट झोपेत बराच वेळ त्याला काय झाले ते समजलेच नाही. जेव्हा पूर्ण जागा झाला तेव्हा त्याला सत्य प्रकार समजला. आपलेही असेच होते. आपण भावभावनांना व्यक्त होण्यासाठी आपल्यात प्रवेश करायला जागा देतो. प्रासंगिक असलेली भावना आपल्याला लपेटून घेते. आपल्यात भावना ठाण मांडून बसते. आपण भावना विवश होतो. त्या भावनेच्या आहारी जाऊन आपण आचरण करू लागतो. आपण सत्व विसरतो. त्यात आपण आपला मूळ आनंदघन स्वभाव हरवून बसतो. आपण जीवनाच्या नित्य आनंदाला पारखे होतो. यातून जागे होण्यासाठी, यातून पार होण्यासाठी, आपला मूळ स्वभाव जागृत करण्यासाठी योगाभ्यास करणे, ध्यानधारणा करणे हाच एकमेव उपाय आहे. त्या योगे प्रसंगापुरती भावनांना आपण आपल्यात जागा दिली आहे याची जाग आपल्याला राहू लागते. प्रसंगाबरोबरच त्यामुळे निर्माण झालेल्या भावनांनाही आपण निरोप देतो. आपण भावनांच्या आहारी न जाता नित्य आपल्या आनंदघन या मूळ स्वभावात विहार करत जीवन जगून कैवल्यानंद प्राप्त करू लागतो. निर्वाण योगी नित्य भावभावनांच्या पार अतीत असतात. त्यांच्याही जीवनात भावना निर्माण होणारे प्रसंग घडतात, परंतु निर्वाण योग्यांना भावना या प्रासंगिक आहेत याचे सतत भान असते. त्यामुळे ते भावनांच्या आहारी जात नाहीत. अध्यात्म योग साधना करत असल्यामुळे त्यांचे मन जीवात्म्यात विलीन झालेले असते. त्या योगे ते आपल्या साक्षीत्व या स्वभावातच रत असतात. त्यामुळे प्रसंग संपला की तेही त्या प्रसंगाच्या, त्यामुळे निर्माण झालेल्या भावनांच्या मधून बाहेर होतात. ते नित्य त्यांच्या मूळ साक्षीत्व या स्वभावात जगत असतात. त्या योगे ते नित्य आनंदात विहार करतात. हरिओम.